नमस्कार. खबरवाच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, मे महिन्याच्या झाडा आपल्याला बसतात आणि आपण प्रतीक्षा करतो ती पावसाची. पाऊस आल्यानंतर सगळं निसर्ग स्वच्छ होऊन जातो, आल्हाददायक वातावरण असतं, सुंदर वातावरणामध्ये आपलं मन आल्हाददायक होऊन जातं, मनाला आनंद मिळतो. पण अशा वेळेला आपल्या आजूबाजूला खूप पाणी साचतं आणि पाणी साचल्यानंतर सुद्धा आपल्याला आनंद होतो. पण या आनंदातच सोबत पावसाचे येत असतात ते अनेक रोग, आणि हेच रोग मग जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात मग त्यावेळेला आपल्याला गत्यंतर नसतो ते डॉक्टरांशिवाय, आणि आपण पोहोचतो डॉक्टरांच्या दवाखान्यात. आणि मग डॉक्टर आपल्याला जे उपचार सांगतात त्यावरती आपल्याला गांभीर्याने घ्यावं लागतं. आणि हे गांभीर्य मग कधी कधी आपल्याला महागात पडतं, घेतलं नाहीतर जर गांभीर्याने घेतलं निश्चितपणे आपण बरे होतो. पण अशाच डॉक्टरांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आला पावसाळा, तब्येत सांभाळा या विषयावरती माझ्यासोबत आहेत पनवेलमधले प्रथितयश असे डॉक्टर मयुरेश जोशी. गेले 14 वर्षे ते आपली प्रॅक्टिस करतायत. मयुरेशजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक मी स्वागत करतोय. मयुरेशजी, पावसाळा आल्यानंतर आपल्याला आनंद मिळतोच, पण अशा वेळेला एक डॉक्टर म्हणून तुमच्या दवाखान्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर रुग्ण सुद्धा तितक्याच गतीने येत असतात. ते कशा पद्धतीचे रुग्ण येतात? साधारणतः पावसाळा आला की सगळ्यांना तुम्ही म्हटलात तसं खूप आल्हाददायक वातावरण असतं, पण त्याच्याबरोबर खूप सारी रोगराई येते. अर्थात ती रोगराई पसरण्यामागे आपणही काही प्रमाणात कारणीभूत असतो. पण जर का तुम्ही रोगाचे प्रकार बघितलेत त्याच्यातले, तर मुख्यत्वे डासांमुळे होणारे रोग आणि दूषित अन्न पाण्यामुळे होणारे रोग असे ते दोन प्रकारचं आपण विभाजन करू शकतो. आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांची व्युत्पत्ती किंवा डासांची व्युत्पत्ती काय, या गोष्टी अनेक इतर गोष्टींवर अवलंबून असतात. तुमच्याकडे जेव्हा हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात, मोठ्या संख्येने यायला सुरुवात होते. अगदी म्हणजे उन्हाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये त्यांची संख्या वाढलेली असते. कोणकोणत्या रोगांविषयी किंवा कोणकोणते रोग घेऊन ते सोबत येत असतात, तुम्हाला त्याची कल्पना असतेच ना? सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या दिवसात हे मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कावीळ म्हणजे हेपॅटायटिस किंवा लेप्टो किंवा डायरिया, हे जे काही एक 6-7 रोग आहेत हे खूप कॉमनली दिसून येतात. आणि मग डासांमुळे तुम्ही आता म्हणालात की डासांमुळे जे रोग होतात ते डासांमुळे कोणकोणते रोग होतात? ह्याच्यातले मलेरिया आणि डेंग्यू हे जे 2 रोग आहेत हे मुख्यत्वे डासांमुळे होतात. त्यामध्ये 2 प्रकारचे डास असतात. एक डास असतात हे दूषित पाण्यावर जगणारे, किंवा दूषित पाण्यावर ते त्यांची अंडी घालतात, त्याच्यामधनं अळ्या निर्माण होतात आणि त्याच्यातनं डासांची व्युत्पत्ती होऊन ते ही रोगराई पसरवायला कारणीभूत होतात. आणि जे दूषित पाण्यावर डास वाढतात ते मुख्यत्वे मलेरियाला कारणीभूत डास असतात. त्याला फिमेल अॅनोफिलिस मॉस्किटो म्हणतात. कुठेही जेव्हा दूषित पाणी म्हणजे गटाराचं पाणी असो किंवा सांडपाणी असो, हे एका ठिकाणी जेव्हा साचायला लागतं, काही अनेक कारणं असतात, गटारं तुंबलेली असतात, खड्डे असतात, याव त्याव बरीच कारणं असतात. बरोबर. परंतु त्याच्यात जेव्हा ते दूषित पाणी साठतं तेव्हा ते अॅनोफिलिस जातीचे डास जे आहेत ते त्याच्यावर जाऊन अंडी घालतात. हे त्यांच्या प्रजननाचा भाग आहे, तो ती लाईफ सायकल आहे त्यांची. आणि त्याच्यातनं जे अंड्यांमधनं ज्या अळ्या तयार होतात, त्याच्यातनं जे डास तयार होतात, ते डास जेव्हा सभोवतालच्या परिसरात उडायला लागतात, ते त्यांच्या अन्नासाठी म्हणून माणसाचं रक्त त्यांना हवं असतं आणि त्याच्यासाठी जेव्हा चावायला सुरुवात करतात, तेव्हा एखादा जर का मलेरिया झालेला रुग्ण असेल आणि त्याला जर का तो डास जाऊन चावला, तर त्या मलेरिया झालेल्या रुग्णाच्या अंगातले मलेरियाचे जे जंतू आहेत ते त्या डासाच्या अंगात जातात. त्याने डासाला मलेरिया होत नाही, परंतु तो जंतू जो घेतलेला असतो तो डास उडत उडत जेव्हा दुसऱ्या माणसाला जाऊन चावतो तेव्हा तो जंतू त्या माणसाच्या अंगात सोडतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाला मलेरियाची लागण होते. डॉक्टर, मला थोडंसं तुम्हाला थांबवतो याच्यासाठी की थोडंसं वर्गीकरण करूया आपण ह्याच्यामध्ये, की आता तुम्ही म्हणालात की पाण्यावरती पोषणारे डास असतात, पाण्यावर प्रजनन होणारे डास असतात. अन्नावरती सुद्धा किंवा अन्न पाण्यावरती स्वच्छ पाणी, घाण पाणी. तर थोडंसं मला सांगा ना की आता स्वच्छ पाण्यावरती जे काही प्रजनन होऊन आपल्याला हे मिळतात डास, ते कोणते आपल्यापर्यंत पोहोचतात, ते कशा पद्धतीने पोहोचतात? आणि मग नंतर तुम्ही मला अन्न आणि पाणी त्याच्यातून कोणते हे सगळे साथीचे रोग सांगतो. आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे मलेरिया पसरवणारे डास हे अत्यंत खराब पाण्यावर त्यांची अंडी वाढतात. पण त्याच्याच बरोबर डेंग्यू पसरवणारे जे डास असतात त्यांना एडीज म्हणतात. तर ते डास हे स्वच्छ पाण्यामध्येच त्यांची अंडी घालतात. आता तुम्ही मला विचाराल स्वच्छ पाणी हे त्यांना अंडी घालायला कुठे मिळतं? कारण कुठचाही डास हा वाहत्या पाण्यात अंडी घालू शकत नाही, ते पाणी एका जागी थांबलेलं पाहिजे. आता स्वच्छ पाणी हे आपल्या घरात जर का आपण नीट लक्ष देऊन बघितलं तर अशी अनेक जागा आहेत आपल्याला सापडतील की जिथे स्वच्छ पाणी
हे एका जागी थांबलेलं आहे, स्टॅग्नेटेड आहे. उदाहरण सांगायचं झालं तर कुंड्यांच्या खाली आपण पाणी गळू नये म्हणून काही डिश ठेवतो. हा बरोबर. त्याच्यात आता पावसाळ्यात ते पाणी साठतं, ते पाणी स्वच्छ असतं, थोडीशी माती असते पण ते खराब नसतं. ते एक छान त्यांना एक जागा मिळते अंडी घालायला. हल्ली सगळ्यांकडे फ्रॉस्ट फ्री फ्रीज आहेत. त्या फ्रॉस्ट फ्री फ्रीजचा असा एक गुणधर्म आहे की त्याचं जे पाणी जातं एक्सेस ते फ्रीजच्या मागे ट्रे असतो त्याच्यामध्ये साठलेलं. बरोबर. आणि तेथपर्यंत सर्वसाधारणपणे आपण पोचू शकत नाही कारण तो फ्रीज पुढे घ्या, हे करा, ते करा. पण ते जे पाणी साठलेलं असतं त्याच्यामध्ये बरोबर हे डेंग्यू पसरवणारे डास अंडी घालतात. अनेक घरांमधनं ड्रम किंवा माळ्यांवर टाक्या ठेवलेल्या असतात, त्याच्यावर नीट झाकण नसतं. आणि मग आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई खूप होती, वापर व्हायचा. पावसाळा आला, पाणी टंचाई संपली, पण ते साठलेलं पाणी तसंच राहिलेलं आहे. बरोबर. मग त्यात अंडी घालतात आणि मग त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती. आणि आपण एवढं सिरियसली घेत नाही, दुर्लक्ष त्या गोष्टीकडे, त्यामुळे त्यांना ती संधी चांगलीच मिळते. बरोबर, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि मग अशा वेळेला मग आपण आता तुम्ही मला सांगा की पाणी आणि अन्न याच्यावर पैदास होणारे डास आहेत ते कोणते आहेत? हा, आता ऍक्च्युली पाणी आणि अन्न ह्याच्यावर डासांची पैदास नाही होत. पाण्यावर, दूषित आणि चांगल्या पाण्यावर मी म्हटलं तसं आता मलेरिया आणि डेंग्यू पसरवणारे डास आहेत. परंतु अन्न आणि पाणी जे दूषित होतं ते विविध प्रकारच्या जंतूंनी, विविध प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसनी होतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी कुठेतरी बाहेरगावी चाललेलो आहे, मला भूक लागली म्हणून मी थांबलो. कुठेतरी पाणीपुरीचा स्टॉल असतो. आता त्यात त्यांनी वापरलेलं पाणी कुठलं असतं हे मला खरंच माहिती नसतं. ते कुठनं आणलेलं असतं, दूषित असतं, घाण असतं, त्याच्यात अनेक प्रकारचे जंतू असतात. पण तेव्हा भूक लागलेली असते, पाऊस छान पडत असतो, एक मूड असतो, भजी खा, पाणीपुरी घ्या, वडे खा वगैरे, या उत्साहाच्या भारात मी ते खातो. परंतु ते जर का बनवताना वापरलेलं पाणी जर का दूषित असेल तर त्याच्यामुळे टायफॉइड म्हणा, कावीळ म्हणा, अशा प्रकारचे रोग हे पसरायला सुरुवात होते. तसंच अन्नाचं म्हणलात तुम्ही. बरेच वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपण जर का नीट लक्ष नाही दिलं तर घरात असलेल्या शिळ्या अन्नावर एक प्रकारचा बुरशीचा लेअर येतो. आपण पटकन ते खाण्यात म्हणजे नकळतपणे आपल्याकडनं ते खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे डायरिया सारखे रोगांना सुरुवात होते. तसंच बरेच ठिकाणी हे साठवलेलं जे पाणी असतं त्याच्यामध्ये खराब प्रकारची भांडी बुडवून ते काढण्याचं एक क्रिया चालू असते. म्हणजे आपण असं म्हणतो की पाणी दूषित आहे. पाणी बरेच वेळा चांगलं असतं परंतु ते घेण्यासाठी जी भांडी वापरली जातात ती इतकी खराब असतात की त्याच्यामुळे रोगराई पसरवायला मदत होते. पण हे जे सगळं आहे मी सांगतोय हे अन्न आणि पाण्यातनं, म्हणजे ते मी खाल्लं किंवा प्यायलं तर मला होणारे रोग आहेत. मग त्यातले कुठले? बरोबर. हा, पाणीपुरी हा जो प्रकार आपण आनंदाने खातो त्याच्यातून सुद्धा आपल्यापर्यंत आपण रोगांना निमंत्रण द्यायलाच पाणीपुरीवाल्याकडे जातो असंच म्हणायला हरकत नाही. निश्चित. कारण पावसाळ्यामध्ये तेवढी स्वच्छता ते ठेवतच नाही. अगदी बरोबर. आणि मग त्यासाठी आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आपण काळजीवरती थोडंसं बोलूया. आता मला सांगा, मगाशी तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे की स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यू नावाचा जंतू, डेंग्यू पसरवणाऱ्या डास तिथे अंडी घालतात. आणि म्हणजे मग नेमकं काय करायला पाहिजे आपण अशा वेळेला, कशी काळजी घ्यायला? आता मी दोन्हीच सांगतो तुम्हाला थोडक्यात, मलेरियाचे पसरवणारे डास आणि डेंग्यूचे पसरवणारे डास. आता प्रथम मलेरियाचे जे पसरवणारे डास असतात तर ते खराब पाण्यावर मी म्हटलं तसं वाढतात, त्यांची अंडी वाढतात. त्यामुळे जिथे कुठे गटार आहेत, छोटे नाले आहेत किंवा सांडपाणी वाहणारे जे चॅनेल्स असतात ती स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक असतं. त्याच्यामध्ये कचरा न टाकणं किंवा पडलेला कचरा वेळच्या वेळी काढणं, जेणेकरून ते दूषित पाणी वाहून गेलं पाहिजे. एकदा ते दूषित पाणी तिथनं वाहून गेलं की डासांना अंडी घालायला तिथे चान्स मिळत नाही आणि मग मलेरियाचा प्रादुर्भाव होत नाही. पण हे झालं दूषित पाण्याबद्दल. याच्यामध्ये आपण बरेच वेळा प्रशासनालाही जबाबदार धरू शकतो. कारण जशी आपण म्हणतो की सामान्य मनुष्य घाण करतो, ही सामान्य माणसाची चूक आहे, हे मी अगदी 100% मान्य करायला तयार आहे. पण समजा सामान्य माणसाने तिथे कचरा टाकलेला आहे तर तो कचरा वेळच्या वेळी उचलून ती जागा साफ करून पाणी वाहतं ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. गांभीर्याने प्रशासनाने बघणं खूप गरजेचं असतं. म्हणजे नागरिकांनी ही जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. उगाच म्हणजे मी कचरा टाकणार आणि प्रशासनावर ढकलणार ही बरोबर नाही. बरोबर. हे मलेरियाचं झालं. डेंग्यूच्या बाबतीत मात्र मी असं म्हणेन की त्याला प्रशासनाला आपल्याला विशेष जबाबदार धरता नाही येणार. याचं कारण असं की डेंग्यूचे डास मी म्हटलं असं स्वच्छ पाण्यावर वाढतात आणि स्वच्छ पाणी आपणच आपल्या घरात अनाहूतपणे किंवा जाणतेपणे साठवून ठेवतो आणि त्याची योग्य काळजी घेत नाही. म्हणजे काय करायला पाहिजे तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्या कुंड्यांच्या खाली असलेल्या डिश असतात त्या रोजच्या रोज काढून टाका, साफ करा. फ्रीजच्या मागे जिथे पाणी साठतं ते ऍटलिस्ट 5 दिवसांनी 4 दिवसांनी थोडा फ्रीज पुढे घेऊन ते काढून टाकायचं. अगदी सोपी गोष्ट असते, त्याला काही तुम्हाला टेक्निशियनला बोलवायची गरज नसते. त्याच्यानंतर घरात जी पिंप, ड्रम, हांडे, कळशा, बादल्या भरून ठेवलेल्या असतात, एक तर त्या भरून ठेवू नका,
पण जर का तुम्हाला भीती वाटत असेल की आता पाणी गेलं तर आम्हाला वापरायला काय मिळणार, तर ते सगळे पाण्याचे साठे हे पूर्ण कव्हर करून ठेवा, जेणेकरून त्याच्यामध्ये डास जाऊन बसू शकणार नाही. एवढं तरी निदान त्याला पण कव्हर करणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणजे आता काही ठिकाणी पनवेल शहरातही अजून पन्हाळी दिसतात तुम्हाला. काय पन्हाळ म्हणजे जिथे कौलारू घरं, बरोबर आहे, बरोबर, पाणी बाहेर काढण्यासाठी पन्हाळ आगोळीला लावलेली ती पन्हाळ, बरोबर. तर त्या पन्हाळीमध्ये पालापाचोळा पडून सुद्धा पाणी साठलेलं असतं आणि आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे त्या पन्हाळी स्वच्छ ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे याकडे कोण पाहणारच नाही, अशा इतक्या दृष्टिकोनातून जर कोणी बघितलं तर निश्चितपणे ते होऊ शकेल. डॉक्टर, ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. मला अजून बरंच माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे. मित्रांनो, डॉक्टर मयूर जोशी आपल्याला या रोगांविषयी अधिक माहिती देतच राहणार आहेत. तोपर्यंत घेऊया आपण छोटीशी विश्रांती. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खबरवाच्या खास बातमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय आला पावसाळा, तब्येत सांभाळा या विषयावरती. आपल्या सोबत आहेत डॉक्टर मयूर जोशी. आपण त्यांना अजून काही प्रश्न विचारतोय. डॉक्टर, मला सांगा की उन्हाळा संपला की पावसाळा आला की रोगांची लागण व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण काळजी घेत नाही ती पाण्याची आणि अन्नाची. तर ह्या प्रदूषित अन्न आणि प्रदूषित पाणी याच्यातून होणारे जे रोग आहेत ते कोणकोणते आहेत? प्रदूषित अन्न किंवा प्रदूषित पाणी म्हणजे ज्याला दूषित म्हणता येईल, ह्याच्यातनं मुख्यत्वे पावसाळ्याच्या दिवसात होणारे रोग म्हणजे टायफॉइड, कावीळ ज्याला हिपॅटायटिस असं म्हणतात, डायरिया, डिसेंट्री, अशा प्रकारच्या रोगांची लागण ही दूषित अन्न आणि पाण्यामुळे होते. ती कशा पद्धतीने, काय आपण कशा संपर्कात येतो, आपण कशा पद्धतीने त्याची काळजी घ्यायला? सर्वसाधारणपणे आपण जर का रोड साईड जे फूड स्टॉल्स असतात, म्हणजे आपण कॉमनली बघतो वडापावच्या गाड्या, पाणीपुरीच्या गाड्या आजूबाजूला पसरलेल्या असतात, तेव्हा आपण जेव्हा तिथे जाऊन काही अन्न खातो तेव्हा तिथलं जे पाणी असतं ते दूषित असतं पाणी, आणि त्या दूषित पाण्यामुळे हे जे सगळे जंतू असतात ते आपल्या पोटात जातात, आणि एकदा हे जंतू पोटात गेले आपल्या की त्यांचा फैलाव करायला ते सुरुवात करतात. आणि मग म्हणजे कुठचे जंतू आहेत त्याच्यावर, म्हणजे आता कावीळचे जंतू तुमच्या पोटात जर का गेले दूषित अन्न किंवा पाण्यामुळे, तर ते ताबडतोब लिव्हर पर्यंत पोहोचतात आणि लिव्हरवर अटॅक सुरू करून लिव्हर आपलं कमकुवत करायला सुरुवात करतात, ज्याला आपण सामान्य याच्यात कावीळ असं म्हणतो. टायफॉइडचे जंतू असतील तर ते आतड्यांचाच रोग आहे टायफॉइड हा. त्यामुळे ताबडतोब टायफॉइडचे जंतू पोटात गेल्यानंतर आपल्या आतड्यांना दूषित करून आतड्यांची ताकद एकदम कमी करायला सुरुवात करतात. डायरियाचे जे विषाणू असतात ते जर का पोटात गेले तर भयंकर हगवण लागते, पातळ संडासला होते, 10-10, 12-12 वेळा मनुष्य जातो, एकदम संडासला पातळ होते, उलट्या होतात आणि एकदम तो सुकून जातो, डिहायड्रेशन मध्ये जातो. तर अशा प्रकारचे पाणी कमी होतं. अशा प्रकारचे काही हे दूषित अन्न पाण्यामुळे होणारे रोग आहेत. बरं, याच्यावरती आज शासन बऱ्याच रोगांवरती लसीकरण हा जो प्रकार आहे किंवा लसीच्या माध्यमातून ह्या रोगांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर या सगळ्या रोगांवरती कोणकोणत्या लसी उपलब्ध आहेत आता? ह्याच्यातलं लस उपलब्ध बघायला गेलात तर टायफॉइडची लस उपलब्ध आहे. काविळीच्या बाबतीत हिपॅटायटिस बी म्हणून जे कावीळ असतो, कावीळचे जे विविध प्रकार आहेत त्याची लस उपलब्ध आहे. आणि बस आता तरी एवढ्याच कावीळीचे म्हणजे लसी उपलब्ध आहे. मलेरियाची लसचं टेस्टिंग चालू आहे, अजून ती आलेली नाहीये मार्केटमध्ये. डेंग्यूची लस उपलब्ध नाहीये आणि डायरियाची लसही उपलब्ध नाही. ह्या लसी आपल्याला कुठून उपलब्ध सहज आणि सोप्या पद्धतीने होऊ शकतात, अगदी सामान्य माणसाला परवडतील अशा पद्धतीने कुठे उपलब्ध होऊ शकते? ऍक्च्युली या लसी सर्व खासगी दवाखाने किंवा खासगी इस्पितळांमध्ये तर अगदी फ्रीली उपलब्ध आहेत. त्यांची कॉस्ट खूप नाहीये, किंमत जास्ती नाहीये. साधारणतः 50, 100, 150च्या घरात या सगळ्या लसी आहेत.
परंतु सरकारी जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा किंवा सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, तिथेही या लसी काही प्रमाणात उपलब्ध असतात. आणि तिथे गेल्यानंतर त्या आपल्या जे काही रोगी आहे किंवा रुग्णाला ते तिथे उपलब्ध असतात, सहजपणे ते घेऊ होऊ शकतात. डॉक्टर, आता ह्या सगळ्या रोगांवरती जे काय आपण तुम्ही आता सांगितलं, डेंग्यू सांगितलं, मलेरिया सांगितलं, कावीळ सांगितलं, ह्या प्रत्येक रोगाची लक्षणं काय असतात, म्हणजे आपल्याला कसं ओळखायचं की नेमकं काय झाले? मला सांगतो. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मलेरियाचं जर का तुम्ही घेतलं तर मलेरियाचा ताप हा सुरुवातीला भयंकर थंडी वाजून ताप येतो. म्हणजे पेशंट जेव्हा वर्णन करतात, रुग्ण आम्हाला सांगतात की डॉक्टर सुरुवातीला खूप थंडी वाजली, 3-4 ब्लँकेट घेऊन झोपलेलो तरी आतमध्ये आम्ही असं कुडकुडत होतो, थरथरत होतो, आणि त्याच्यानंतर मग ताप येतो. ताप आल्यानंतर डोकं दुखायला लागतं आणि मग खूप घाम येतो, ताप कमी होतो, थंडी कमी होते आणि पेशंट स्टेबल होतो. सर्वसाधारणपणे मलेरियाची लक्षणं ही अशा प्रकारची असतात. डेंग्यूची लक्षणं ह्याच्यापेक्षा फार वेगळी असतात. डेंग्यूचा ताप जो येतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला रुग्ण तक्रार करतो की अंग खूप दुखायला लागतं. त्याला बोन क्रॅकिंग फीवर म्हणतात. म्हणजे असं वाटतं की कोणीतरी आपली हाडं मोडतायत एवढं अंग दुखायला लागतं. नंतर ताप सुरू होतो, त्याच्यानंतर डोळे लाल होतात आणि मग अंगावर हे लाल पुरळ यायला लागतं अंगावर, सगळीकडे अंगावरती हळूहळू. आणि मग जसा तो डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत जातो तसतशी लक्षणं अजून गंभीर होत जातात. जसं डेंग्यूमध्ये एक अतिशय गंभीर लक्षण असतं ज्याला हिमोरेजिक डेंग्यू म्हणतात. बरं. ज्याच्यामध्ये अंगातनं सगळीकडनं, म्हणजे नाकातनं, तोंडातनं, संडासच्या जागेतनं हे प्रचंड रक्तस्राव सुरू होतो. अरे बापरे. आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की लक्षणं तुम्हाला जरा जरी वाटली तरी ताबडतोब तुमच्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटा आणि तो त्याच्यावर सुयोग्य तपासण्या सांगेल त्या करून घ्या. कारण कुठचाही रोग असो, मग तो डेंग्यू असो, मलेरिया असो, जर का ते आम्हाला तपासणीत फार प्राथमिक अवस्थेत सापडला तर त्याची ट्रीटमेंट फार सोपी जाते आणि रुग्ण दगावण्याची शक्यता अजिबात नसते. रुग्णाला काही गंभीर परिणाम भोगायला लागत नाही. पण बरेच वेळा काय होतं की रुग्ण घरीच गोळ्या खाऊन वेळ मारून नेतो, रजा नाहीये आणि त्या गोळ्या जो खातो ते पण त्याच उपचारावरती नसतात. तो तर अजून एक वेगळा भाग आहे. म्हणजे तो कुठल्या गोळ्या खातोय आणि आपल्याला आजार नेमका कोणता आहे आणि आपण गोळ्या कोणत्या घेतोय. खरे. तर हा सुद्धा एक फंडा आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा सांगा. नक्कीच सांगतो. फक्त मी जरा अन्न आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची लक्षणं पटकन सांगतो तुम्हाला. टायफॉइडचा जो आजार असतो हा सुरू होतो तापानी. तापाबरोबर डोकं दुखतं आणि त्या पेशंटला काही खायची इच्छा राहत नाही. सर्वसाधारणपणे ही लक्षणं असतात सामान्य आणि आम्हाला तपासणीमध्ये ते लक्षात येतं की टायफॉइडची सुरुवात आहे आणि आम्ही त्यांना तपासण्या सांगतो आणि त्यातनं तो डिटेक्ट होतो. कावीळीची लक्षणं ही बऱ्याच अंशी घरात ज्येष्ठ लोक जी असतात त्यांना पटकन कळतात, कारण डोळे पिवळे व्हायला लागतात. पेशंट सांगतो की आम्हाला उलटीसारखं सेन्सेशन येते, उलटी होईल का काय, अन्न अजिबात नको म्हणतो, काही खायची इच्छा नसते आणि हळूहळू ते डोळे अजून पिवळे होतात, नखही पिवळी दिसायला लागतात, त्वचाही पिवळं दिसायला लागते. ही कावीळीची अगदी कॉमन लक्षण आहे. डायरिया तर पेशंटच सांगत येतो, कारण पेशंटला एवढे लूज मोशन्स म्हणजे जुलाब होत असतात, भयंकर प्रमाणात जुलाब होत असतात आणि अगदी पाण्यासारखे जुलाब होत असतात आणि जरा काही खाल्लं, जरा काही प्यायलं की जुलाब होतात आणि म्हणून पेशंट अजिबात काही खात नाही, पित नाही आणि तो अजून त्याच्यासाठी घातक ठरतं. बरोबर. कारण जेव्हा तुम्ही जुलाबाच्या वाटे तुमच्या अंगातनं रक्त आपलं पाणी जात असतं तेव्हा तुम्ही पाणी पटकन भरणं आवश्यक असतं, तितकंच त्याच प्रमाणात गेलं पाहिजे. बरोबर. अन्यथा तुम्ही डिहायड्रेशन मध्ये जाता आणि डिहायड्रेशन हे अत्यंत घातक प्रकार आहे. मग तुम्ही जेव्हा दवाखान्यात पोहोचता तेव्हा आम्ही पटापट सलाईन लावून पुन्हा तुमच्या अंगात पाण्याची पातळी वाढवतो. पण असं होता कामा नये. म्हणजे घरी पण काही प्रथमोपचार आहेत ते मी सांगतो आता थोडक्यात. आता तुम्ही आत्ताच म्हटलात तसं औषधांबाबत तो निश्चित फार मोठा फंड आहे. लोक कुठल्या रोगा काय झाले आपल्याला कळत नाही, आपण वेगळ्या औषधं घ्यायला सुरुवात करतो. खरे. आत्ताच मी म्हटलं तसं मलेरिया, डेंग्यू ह्या प्रकारच्या आजारांमध्ये जर का तुम्ही पेन किलर ह्या प्रकारात मोडणाऱ्या औषधांचा वापर केला तर तो तुमच्यासाठी अतिशय घातक ठरतो. कारण पेन किलर, आता मी ब्रँड नेम घेत नाही कारण ते अनएथिकल आहे, परंतु बरेच वेळा पॅरासिटामॉलची गोळी असते, डायक्लोफेनॅकची गोळी असते किंवा आयबुप्रोफेनची गोळी असते, त्यांची नावं वेगवेगळी असतात, पण ही तुम्हाला औषधाच्या दुकानात सहजी उपलब्ध होतात. आपण पटकन म्हणतो ही गोळी दे रे, माझं डोकं दुखतंय, जरा ताप आलाय, घेतो, आपण कामाला निघून जातो. बरोबर. तुम्हाला तेव्हा बरं वाटतं, घाम फुटतो, तुम्हाला वाटतं झाला आता माझ्या अंगातला गेला ताप, पण तसं नसतं. ते विषाणू, ते जीवाणू तुमच्या आत असतात, ते त्यांची ऍक्शन दाखवत असतात, पण तात्पुरता तुमचा ताप गेल्यामुळे तुम्हाला फार बरं वाटतं. पण त्या पेन किलर गोळ्या
या आपल्या रक्तातल्या प्लेटलेट नावाच्या ज्या पेशी असतात त्यांचा घात करतात आणि त्याच्यामुळे त्यांची अजून डाऊन अजून होतात. खाली होते. ऑलरेडी मलेरिया आणि डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या धडाधड खाली येत असते, त्यात तुम्ही अजून भर घालता, पेन किलर घेऊन अजून ती खाली आणता आणि मग सिच्युएशन खूप सिरियस होते. बरोबर. खूप धावपळ होते आणि मग पेशंट अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. अशा वेळेला आपण नेमकं काय करायला पाहिजे? आपली मनस्थिती जी आहे गोळ्या खाऊन, त्यावेळेला एकच उपाय आपल्याकडे आहे का? डॉक्टरकडेच जाणं, फॅमिली डॉक्टरकडेच जाणं. होय. आणि त्याच्या सल्ल्याशिवाय त्या गोळ्या अजिबात कुठल्या घ्यायच्याच नाही. अगदी बरोबर. अगदी साधा ताप आला तरी आपण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगेन, प्रत्येक घराला एक फॅमिली डॉक्टर हवा. बरोबर. तुम्हाला जरा काही वाटलं तरी तुम्ही त्याला जाऊन भेटा. तो फॅमिली डॉक्टर म्हणजे तुमच्या घरातला मेंबर सारखा असतो, त्यामुळे त्याला जाऊन भेटा. जर का त्याला काही लक्षणं वाटली तर तो डेफिनेटली तुमच्या रक्ताच्या तपासण्या सांगेल आणि त्याला जर का वाटलं काही सिरियस नाहीये तर तो तुम्हाला देईलच ना गोळ्या. बरोबर. तुम्ही तुमच्या मनाने घेऊ नका, कारण तुमच्या मनाने गोळ्या म्हणजे तुम्ही केलेला तुमचा घात असतो. आता सध्या तुमच्याकडे कोणकोणते पेशंट सध्या जास्त प्रमाणामध्ये आहेत? आता सध्या जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मलेरियाचे पेशंट आहेत आणि डायरियाचे म्हणजे ज्याला जुलाब, उलट्या वगैरे होणं, याचं खूप पेशंट आहेत. मी दरवेळेस कटाक्षाने पेशंटला विचारतो जेव्हा डायरियाचा पेशंट येतो, काय रे बाबा काल काय खाल्लंस, की हमखास उत्तर मिळतं, हा जरा काल घाईत होतो, जरा मी वडापाव खाल्ला, किंवा काल घाईत होतो मी पटकन तिकडे पाणीपुरी खाल्ली, किंवा काल आम्ही सगळे मित्रमैत्रिणी गेलेलो पाणीपुरी खायला. हे टिपिकल उत्तरे येतात. म्हणजे तो पेशंट आला की त्यांनी कुठेतरी दूषित अन्न पाणी घेतलंय हे लक्षात येतच आमच्या. डॉक्टर, प्रत्येक घरामध्ये एक मेडिकल किट असलं पाहिजे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. मग हे मेडिकल किट ठेवताना आपण कोणती काळजी घ्यावी त्याच्यामध्ये? मुख्य म्हणजे मेडिकल किट हे तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुमच्या डोक्याने बनवू नका. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा, सांगा की मला मेडिकल किट बनवायचंय. तुमचा फॅमिली डॉक्टर तुम्हाला विचारेल की तुमच्या घरात कोण कोण आहेत, म्हणजे लहान किती आहेत, मोठे किती आहेत, त्याप्रमाणे कुठची औषधं ते लिहून देईल आणि ते औषधं कशा कशावर उपयोगी पडतात तेही लिहून देतो आम्ही. आणि ते तुम्ही किट घरात ठेवा, पण त्याला प्रथमोपचार किट असं नाव द्या. तो प्रथमोपचार आहे, तो उपचार नाहीये. उपचार समजून त्याचा वापर त्याचा वापर कधी करा की मध्यरात्री ताप आलेला आहे, डॉक्टरांकडे पोचायला सकाळ होणार आहे, तर तात्पुरती मी गोळी दिली आणि सकाळी डॉक्टरांकडे पोचलो, ह्याच्यासाठी वापरा. डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात म्हणजे तो उपचार नाही, तो प्रथमोपचार आहे तुमच्याकडे. डॉक्टर, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जातोय. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? तर पावसाळा आला, तब्येत सांभाळा. बरोबर. पावसाळा आला, तब्येत सांभाळा. मी जरूर असं सांगेन की पावसाळ्याचा आनंद भरभरून घ्या. धबधब्यावर जा, कुठे पावसात भिजायला जा, कुठे समुद्रकिनारी जा, कुठे जंगलांमध्ये जा. फक्त काळजी अशी घ्या की जे तुम्ही खाता, जे तुम्ही पिताय, ते काय पिताय, काय खाताय ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. उगाच आपण आपल्या मूडमध्ये आहोत म्हणून जे मिळतं त्या गाडीवर भजी वडे हे ते खा असं करू नका. शक्यतो तुम्हाला असेल शक्यतो बरोबरच तुम्ही अन्न आणि पाणी घेऊन जा. आणि त्यातून तुम्हाला जर का तिथे काही वेगळ्या प्रकारचे डास चावले किंवा घरी आल्यानंतर तुम्हाला काही त्रास वाटला किंवा घरातल्या कुठल्या व्यक्तीला काही डास चावून काही तुम्हाला त्रास वाटला तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. आळस करू नका, कारण जेवढा तुम्ही वेळ घालवाल तेवढा तो रुग्ण गंभीर होत जाण्याची शक्यता जास्त असते. याबरोबर मी एक आणखीन महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितोय की जेव्हा आपण घरी पिण्याचं पाणी साठवतो किंवा प्युरिफायर असतात, काही जणांकडे नुसतं फडकी लावून गाळण्यात येतं, तर ते पाणी पिण्याला तुम्हाला जर का वापरायचं असेल तर पावसाळ्यात कटाक्षाने प्यायचं पाणी हे उकळून घ्या. 20 मिनिटं त्या पाण्याला उकळी फुटली पाहिजे. त्याच्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुमच्या साठवणुकीचे जे काही माठ असतील किंवा पिंप असेल किंवा त्याच्यात ओता आणि मग ते पाणी प्यायला वापरा. म्हणजे पाण्यामुळे पसरणारे रोगांचा पूर्णपणे बंदोबस्त होईल. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप चांगली माहिती पावसाळा आला आणि तब्येत सांभाळा या विषयावरती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक धन्यवाद आभार मानतोय. मित्रांनो, तुम्ही खूप काही चांगलं समाजकार्य करत असाल किंवा तुम्ही चांगले विचार समाजाला देऊ इच्छिता आणि ते तुम्हाला समाजापर्यंत पोहोचवायचे असतील तर निश्चितपणे आमचं माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, पण त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.